चला मंडळी, आज आपण संडे स्पेशल किंवा अचानक कुणी पाहुणे घरी आले तर झटपट अशी चमचमीत 10 मिनिटात तयार होणारी अंड्याची रेसिपी पाहूया। ही रेसिपी एवढी सोपी आहे की ही कुणीही बनवू शकल आणि खायला अप्रतिम अशी लागते। इथे तुम्ही बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे। ही रेसिपी येते तुम्ही भात भाकरी चपाती सोबत अप्रतिम अशी लागते। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे। चला तर आता रेसिपीसाठी इथं मी एक कांदा घेतलेला आहे। त्यातील एक मोठा कांदा आहे तर तुम्ही अर्धा चिरून घेते, पण चिरताना एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो पण मी इथे अर्धा घेणार आहे। यातील टोमॅटो जर जून असेल तर त्यातील बिया काढून टाका आणि एकदम बारीक असा चिरून घ्या। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर धुवून घेतलेली ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे। आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेतलेले। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा हलवून झाला की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची, म्हणजे कांदा आहे तो लवकर परतला जाईल। आता इथं कांदा आपला परतत आलेला आहे। ह्या स्टेजला आता इथं आपण गावरान मसाला किंवा आपलं ओलं वाटण घरातील असतं ना तर ते 2 चम्मच घालून घ्यायचं आहे। या वाटणमध्ये कांदा वाटणामध्ये आहे ना ते भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा असतो, लसूणच्या पाकळ्या असतात, आलं असतं, कोथिंबीर थोडी जास्त टाकलेली असते आणि याचं वाटण केलेलं असतं। याची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती तुम्ही ते मसाल्याची रेसिपी पाहू शकता। आता इथं मी चटणी 1 चमचा, हळद, धने जिरे पावडर आणि गोडा मसाला घालून घेतला। त्यानंतर टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि चांगलं भाजून घेतलेले। 2 मिनिटं झाकण ठेवलं, त्यामध्ये थोडंसं मसाला भाजत आलेला आहे त्यामुळे मी पाणी घालून घेतलं, म्हणजे टोमॅटो ते चांगलं शिजलं जाईल आणि आपले मसाले आहेत ना सुके ते जळणार नाही। आणि स्मॅशरच्या साहाय्याने टोमॅटो आहे ते एकदम स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्ही आपली छान लागते। एकदम अशी टोमॅटो आपल्याला बारीक करायची गरज लागत नाही। इथं बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झाली। यावरती मी जी कसुरी मेथी असते ती चुरून घातलेली, इथं तुम्ही फ्रेश कोथिंबीर घातली तरीही चालू शकतं। आता इथं मी वरून फ्रेश कोथिंबीर घातली आणि 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घालून घेतलेले। उकळी आली की त्यामध्ये अशा पद्धतीने अंड फोडायचं, कच्चं अंड, आणि ते अशा पद्धतीने हलक्या हाताने सोडून घ्यायचे। 1-3 मिनिटं अजिबात अंड हलवायचं नाही, आपोआप ते अंड शिजलं जाईल। आणि 3 मिनिटानंतर अंडी तिन्ही येते थोडी थोडी अशी कट करायची चमच्याच्या साहाय्याने आणि त्यानंतर आपण पलटी करून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडने अंड आहे ते चांगलं भाजलं जाईल। आता इथे बघू शकता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। 1-2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आणि 8 ते 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते। अप्रतिम अशी ही रेसिपी होते। आता आपली रेसिपी तयार झालेली, आपण सर्व करून घेऊया। ते बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटते। मग तुम्ही कधी करून बघताय? रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।